राम राम, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। तुम्हाला तर माहिती आहे आपण गाडी खाली करून आलो होतो गावाकडे। त्यामुळे मग गावाकडे इतका पाऊस झाला होता, खरंच भयानक परिस्थिती होती। त्यानंतर थोडंसं तलावाकडे जाऊन आलो। त्यानंतर आपल्याला यायचं होतं गावाकडे। गावाकडे येताना पण खूप आपल्याला पाऊस लागला जोराचा। आपल्या घरापासून जवळच आपली गावातली नदी जाते, त्या नदीपाशी बी एकदम भयानक परिस्थिती होती, कारण मराठवाड्यामध्ये खूपच पाऊस झाला आणि त्यामध्ये आपल्या गावाच्या खालून नदी वाहते। त्यामुळे गावात तर खूपच भीषण परिस्थिती होती। ह्या सर्व परिस्थितीतून सावरायला खरंच शेतकऱ्याला आता खूप मोठं बळ पाहिजे। आपलं तर शेत थोडं वरी होतं, इथं गावाच्याकडं भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं। मग काय सकाळी सकाळी ताडपत्री वगैरे बांधून घेतली, आपल्या दादानं भावानं सर्वांना तिघांनी मिळून आपण ताडपत्री वगैरे बांधली आणि आपल्याला जायचं होतं अहमदपूरला। जरा गाडीचं करायचं होतं व्हील अलाइनमेंट। मग आपल्यासोबत होता शशी आणि गणभाऊ। मग म्हणलं चला आता जाऊया, कारण त्यांना पण काही काम नव्हतं, आज सुट्टीच होती। मग काय गेलो साई व्हील अलाइनमेंटला। म्हणलं गेल्या गेल्या तिथं गाडी पण नव्हती, मग भैया पण होते। भैयानं काय लगेच आपल्या गाडीचं काम वगैरे करून दिलं। मग म्हणले चला ठीक आहे, काम वगैरे करू शकू ना। मग थोडा वेळ आपण आराम वगैरे केला, नंतर ऑफिसमध्ये बसलो। मग भैयानं काय आणले खाते बिल काढून, बिलावर होती अमाऊंट वगैरे आपण पे केलो आणि आपण निघालो आपल्या पुढच्या कामाला। इथून जायचं होतं आपल्याला थोडंसं बाहेर, जरा गॅस वेल्डिंग करायची होती, कारण आपल्या गाडीचा जरा पत्रा चिरलेला। त्यामुळे मग म्हणलं जरा गॅस वेल्डिंग करून घेऊ आपण। काय एक दोन जागी चौकशी केली नाही, सकाळी सकाळी आपल्याला लागला होता बांबू। मग कसं आहे आता मामानं म्हणले इतके लागतात पैसे। मग म्हणलं चला ठीक, बोलत असतील म्हणल्यावर ठीकच आहे म्हणलं। मग मामा काय काम वगैरे चालू केलं, सर्व खोलून दिलं, साऊंड बॉक्स वगैरे काढला, थोडासा पत्रा चिरला होता, 2-3 जागी वेल्डिंग वगैरे मारून तुमचं समजा ओके करून देतो म्हणले। मग म्हणलं चला ठीक आहे, कारण आपण मध्ये बसलो होतो, कुठं काय जायला नाही पाहिजे म्हणून पाणी वगैरे मारण्यासाठी। काय थोडंसं गाडी सदा व्हायब्रेशन करत होती। मग म्हणलं ठीक आहे, काम वगैरे झालं। तेवढ्यात आले होते बाबाभाई सोबत मस्तपैकी चहा वगैरे घेतला। शशी कसा हसतो बघितलं का, क्यूट स्माईल आहे तिची। मग काय गणभाऊ होता आपल्यासोबत, तिथलं काम वगैरे आवरलं आणि तिथून निघालो आपण थोडंसं पुढे, म्हणजे आपल्या गावाकडे। गावाकडे आल्यानंतर आपण आलो इथं बायपासला शिरोळा बादलभाईच्या दुकानावर। थोडंसं आपल्याला बसवायचा होता फॅन वगैरे बसविला। त्यानंतर गेलो चापलीला। मग लागली होती जरा भूक, मोदी हॉटेलवर मस्तपैकी पोहे वगैरे खाल्ले आणि तिथून गेलो। थोडंसं दोघांची पण कटिंग करायची होती, मग त्यांनी काय कटिंग वगैरे केली। मग म्हणलं चला आता निघावं गावाकडे, कारण आज दिवस सर्व फिरण्यातच गेला। तिथून आपल्याला जायचं होतं आज गाडी भरायला उदगीरच्या दिशेने। मग काय गेलो, त्यामध्ये झाला होता गाडीचा प्रॉब्लेम। आपल्या मेकॅनिकनं क्लच वायर काढलं होतं, त्या क्लच वायरमुळं थोडंसं झाला होता आपला प्रॉब्लेम। सेन्सर लाईट लागत होती, गाडी चालू पण होत नव्हती। गाडी ढकलून वगैरे कसं बसं करून चालू केली। मग आपण परत निघालो गावाकडे, कारण म्हणलं वाटेत परत पंचायत नको, मग म्हणलं गावाकडे जावं। तर मग खरंच खूप प्रॉब्लेम होत आहे। तुमच्या गाडीला पण होतेत का, नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।